नाव तर ठीक आहे. आपला फर्स्ट पॉइंट आहे दॅट इज अ ग्रॅडियंट. आता ग्रॅडियंट म्हणजे काय असतो आणि ग्रॅडियंट कसा फाइंड करतात? ग्रॅडियंट म्हणजे असं समजा तुम्ही वेक्टर किंवा प्लेनचा डेरिव्हेटिव्ह असतो. ग्रॅडियंट यू मे से डेरिव्हेटिव्ह किंवा त्यालाच काय म्हणतात, रेट ऑफ चेंज. ग्रॅडियंटला तुम्ही रेट ऑफ चेंज पण म्हणू शकतात. आता या ठिकाणी आपल्याला सपोज आता फॉर एक्झाम्पल लेट फाय नावाचा एक सरफेस दिलाय. फाय बी द सरफेस such that phi is equal to 3x square minus 9xy plus 3xyz square असं काहीतरी दिलंय. सपोज एक इक्वेशन दिलंय. हे कोणतं इक्वेशन आहे? स्केलर आहे की वेक्टर आहे? हा एक प्लेनचं सरफेस आहे. ऑब्विसली इट इज अ स्केलर, कारण का त्यात आय जे के नाहीये, सो इट इज अ स्केलर. मग आता मला हा सरफेस दिलाय किंवा असं काहीतरी दिलंय, याचा मला ग्रॅडियंट काढायचा आहे. याचा मला आता ग्रॅडियंट काढायचा आहे. तर तो कसा काढतात? तर लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्ष द्या. आता ग्रॅडियंट ऑफ फाय कसा काढतात? त्याला डिनोट करतात ग्रॅड फाय, असं लिहितात ग्रॅड फाय. आणि याला डिनोट करतात असं ग्रॅड फाय. हा सिम्बॉल जो आहे तो याला ऍक्च्युली ऑपरेटर, डेल ऑपरेटर म्हणतात. ग्रॅड फाय. आता या डेल ऑपरेटरचा मिनिंग काय होतो? व्यवस्थित लक्ष द्या, महत्वाचा पॉइंट आहे. आय कॅप डेल बाय डेल एक्स प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय प्लस के कॅप डेल बाय डेल झेड ऑफ फाय. या ग्रॅडियंटचा मिनिंग, या डेल ऑपरेटरचा हा मिनिंग होतो. महत्वाचा पॉइंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता या ठिकाणी काय होईल मग? आय कॅप फाय ने मल्टिप्लाय करा, डेल फाय बाय डेल एक्स प्लस जे कॅप डेल फाय बाय डेल वाय प्लस के कॅप डेल फाय बाय डेल झेड. बघा या ठिकाणी फाय कोणावर डिपेंड आहे? फायची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्स, वाय आणि झेड माहित पाहिजे. म्हणजे फाय कोणावर डिपेंड आहे? एक्स, वाय आणि झेड वर डिपेंड आहे. ते जर माहित असेल तर तुम्ही काय करू शकता? फायचा आन्सर काढू शकतात. म्हणून फायला कशावर डिपेंड आहे? फाय एक्स वाय झेड एकापेक्षा जास्त व्हेरिएबल वर डिपेंड आहे. म्हणून इथं कोणता डेरिव्हेटिव्ह यूज केला आपण? पार्शल डेरिव्हेटिव्ह. जसं विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड. तर या ठिकाणी मग कसं येईल? आय कॅप डेल बाय डेल एक्स आणि फायची व्हॅल्यू काय राहील? 3x स्क्वेअर मायनस 9xy प्लस 3xy झेड स्क्वेअर प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय 3x स्क्वेअर मायनस 9xy प्लस 3xy झेड स्क्वेअर प्लस के कॅप डेल बाय डेल झेड 3x स्क्वेअर मायनस 9xy प्लस 3xy झेड स्क्वेअर. कोणाच्या माइंड मध्ये आलं असेल सर 3 कॉमन घ्यायचा, एक्स बिलकुल नाही, सेपरेट आहेत ना ते, वेगवेगळे राहू द्या. नाव विथ रिस्पेक्ट टू एक्स काय सांगितले, कसं येणार? यात एक्स आहे का? यस. तर 3 ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. यात एक्स आहे का? यस आहे. तो 9 आणि y ॲज इट इज एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1.
यात एक्स आहे का? यस. तर 3 आणि वाय झेड स्क्वेअर ॲज इट इज. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. आता प्लस जे कॅप. आता डेल वाय विथ रिस्पेक्ट टू वाय. पहिल्या ह्याच्यात वाय आहे का? नाही, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात वाय आहे का? यस, म्हणून 9x ॲज इट इज. वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय दॅट इज 1. तिसऱ्या ह्याच्यात वाय आहे का? यस आहे. मग 3x आणि हा झेड स्क्वेअर ॲज इट इज. वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय दॅट इज 1. नाव विथ रिस्पेक्ट टू झेड. पहिल्या टर्म मध्ये झेड दिसतोय का? नाही, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. दुसऱ्या ह्याच्यात झेड दिसतोय का? त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. तिसऱ्या ह्याच्यात झेड आहे का? येस, मग झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2z. मग आता आपल्याला फायनली आन्सर लिहायचंय. आय कॅप 3 into 2x that is a 6x minus 9 into 1 into y 9y plus 3 into 1 into yz square म्हणजे plus 3yz square plus j cap. बघा बरं, हा 0 minus 9 into x minus 9x plus 3x 1 into z square म्हणजे 3x z square plus k cap. हा 0 3xy 2z 3 into 2 6 xy z. मग याला बरेच जण असं लिहितात. सो फायनली ग्रॅड फाय इज इक्वल टू 6x minus 9y plus 3yz square I cap plus minus 9x plus 3xz square j cap plus 6xyz k cap. असा ग्रॅडियंट काढतात. ओके, रिमेंबर हा ग्रॅड आहे, ग्रॅडियंट फाय. कोणताही याचा जर ग्रॅडियंट काढायला सांगितला तर ह्या वेळेने कॅल्क्युलेट करायचं आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. या वेळेने कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सेकंड पॉइंट लक्षात घ्या, हे इथं डॉट नाहीये, काहीच नाहीये. इथं फार फरक पडतो, डॉट आहे का क्रॉस आहे. नेक्स्ट पॉइंट इज अ डायव्हर्जन्स. आता डायव्हर्जन्स म्हणजे काय? सपोज लेट एफ बार बी अ वेक्टर divergence of f bar is denoted as divergent f bar असं डिनोट करतात. and it is given as लक्षात घ्या, divergence of f bar is equal to del inverted del dot f bar. लक्षात घ्या, फरक आहे इथं डॉट नाही, इथं डॉट आहे. फार मिनिंग चेंज होतात. म्हणजे आता याच्यात कसं होईल, हा काय असतो, इन्व्हर्टेड डेल म्हणजे आय कॅप डेल वाय डेल एक्स प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय प्लस के कॅप डेल बाय डेल झेड डॉट एफ बार सपोज असा दिला F1 आय कॅप प्लस F2 जे कॅप प्लस F3 के कॅप. तर इथं काय ऍक्च्युली डॉट प्रोडक्ट आहे, दोघांमधला डॉट प्रोडक्ट आहे, डॉट. आणि डॉट प्रोडक्ट कसा येतो, याचा आहे त्याचा आहे, याचा जे असेल त्याचा पण जे, याचा के त्याचा के, म्हणजे काय होईल डेल बाय डेल एक्स ऑफ F1
प्लस इंटू प्लस प्लस याचा जे त्याचा जे डेल वाय ऑफ F2 प्लस डेल झेड ऑफ F3. बघा, जर डॉट नाही राहिला असता तर पूर्ण फायचा पूर्ण टर्मचाच आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड. बट डॉट प्रोडक्ट असताना ओनली त्याचा आय कंपोनेंट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ओनली जे डायरेक्शनचा कंपोनेंट, ओनली के डायरेक्शनचा कंपोनेंट. म्हणजे डॉट प्रोडक्टचा जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचा आहे. तो समजला हा पॉइंट? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. नाउ सपोज या ठिकाणी डायव्हर्जन्सचा आन्सर 0 आलं. इफ डायव्हर्जन्स ऑफ एफ बार इज 0 म्हणजे काय? या ठिकाणी जो डॉट प्रोडक्ट आहे तो 0 आला त्याचा आन्सर. देन एफ बार इज solenoidal or conservative in mass. Conservative in mass असं त्याला म्हणतात. कॉन्झर्वेटिव्ह इन मास म्हणजे काय? काय असतं कॉन्झर्वेशन इन मास म्हणजे काय? तो मास गेन पण करत नाही आणि तो मास लूज पण करत नाही. म्हणजे साध्या भाषेत त्याचं वेट इन्क्रीज पण होत नाही आणि डिक्रीज पण होत नाही, किंवा तो घेत पण नाही आणि देत पण नाही. दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेटिव्ह. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे पैसे राहिले ना, तो कोणाला देणार पण नाही, कोणाकडनं घेणार पण नाही, ते पैसे असे खर्च करणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्झर्वेटिव्ह. आता याचा कॉन्सेप्ट कुठे यूज होतो? हा फ्लुइड मेकॅनिक्सचा एक टॉपिक आहे मेकॅनिकल ब्रांचला. सपोज असा एक पाईप दिलाय आणि या पाईप मधनं एखादी फ्लुइड आहे ते फ्लो होत आहे. ही त्याची एंट्री पॉइंट आहे आणि हा त्याचा एक्झिट आहे. आणि एखादी काहीतरी फ्लुइड आहे, सपोज यू मे से ऑइल असेल, कोणतेही फ्लुइड, यू मे से ऑइल असेल सपोज, तर काय होईल आता? सपोज इकडून जर 1 kg ऑइल, आन्सर 1 kg नाही, 1 लिटर असतं. हा, तुम्ही लिटर मध्ये करा किंवा केजी मध्ये करा, नो प्रॉब्लेम, दोघे याच्यात मेजर करता येतं. तो 1 लिटर ऑइल इकडून एंट्री केली, इकडे किती ऑइल यायला पाहिजे? एक्झॅक्टली 1 लिटरच यायला पाहिजे. पण असं होतं का? एकतर ऑइल कमी येईल नाही तर जास्त येईल. कमी काय येईल? तो लक्षात घ्या, हा जर पाईप लोखंडाचा असेल तर काही जे ऑइल आहे त्या पाईपला चिटकून जाईल, किंवा त्याला असं म्हणतात की तो लोखंडाचा पाईप त्याला ऍब्झॉर्ब करून घेईल. त्यामुळे काय होईल? वेट कमी होईल, जे मास आहे ते कमी होईल. किंवा दुसरा असं चान्स आहे की वेट इन्क्रीज होऊ शकतं. फ्लुइड मध्ये होऊ शकतं ना वेट, 1 लिटर आहे तिकडं 1 लिटर पेक्षा जास्त आलं. हा, तर केव्हा पॉसिबल आहे? हा पाईप फारच जुना झाला असेल लोखंडाचा पाईप, तर त्याची जी रस्टिंग असते ना, गंजलेला पार्ट, तो काय होईल? त्याच्यात जाईल आणि त्याच्यामुळे काय होईल? म्हणजे त्याला इम्प्युरिटी म्हणतात, ती इम्प्युरिटी त्या ऑइल मध्ये ऍड होईल, म्हणून त्याचा वेट इन्क्रीज होईल. पण तो जर डायव्हर्जन्स एफ बार राहिला असता सॉलेनॉइडल, तर काय झालं असतं? 1 लिटर ऍज इट इज, त्याचं वेट इन्क्रीज पण झालं नसतं आणि डिक्रीज पण झालं नसतं. तर समजला हा पॉइंट? त्यामुळे त्याला म्हणतात सॉलेनॉइडल किंवा कॉन्झर्वेटिव्ह इन मास. नाउ द नेक्स्ट पॉइंट, that is called as curl. Next point is the curl. समजा f bar is a vector. Let f bar be a vector. Curl of f bar is denoted as, कसं डिनोट करतात?
curl of f bar is denoted as कर्ल f bar असं त्याला डिनोट करतात. and it is given as, आता इथं एफ बार असेल असं नाही, ए बार पण राहू शकतो, बी बार, व्ही बार काही राहू शकतो. तो फायनली कर्ल ऑफ एफ बार म्हणजे काय, तर हा जो इन्व्हर्टेड डेल आहे आणि हा एफ बार यांच्यामध्ये काय राहील, क्रॉस प्रोडक्ट. आठवलं का ते डिटर्मिनंट आहे जे के, ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे, तेच तुम्हाला इथं करायचंय. आता नोट मध्ये लक्षात घ्या, जर या ठिकाणी कर्ल एफ बार 0 असेल, कर्ल एफ बार जर 0 असेल, then एफ बार इज इरोटेशनल, और याला म्हणतात कॉन्झर्वेटिव्ह इन मोशन. इट इज नोन एज कॉन्झर्वेटिव्ह इन अ मोशन. म्हणजे त्याची मोशन कॉन्स्टंट राहते किंवा तो रोटेट होत नाही. जसं आपण आहे, आपण इरोटेशनल आहे, आपण एका जागेवर उभे राहिलो त्याचे रोटेट होऊन जातो का, नाही. तर आपण इरोटेशनल आहे, पण अर्थ रोटेशनल आहे, अर्थ नेहमी फिरत राहते. मग आपण का फिरत नाही, अर्थ रोटेट होते तर त्या मागचं लॉजिक आहे, बाइंडिंग फोर्स राहतो. ठीक आहे, फिजिक्स मध्ये होतं असेल माहित तर ठीक आहे, नाहीतर इट्स ओके. नाउ नेक्स्ट पॉइंट इज द पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर त्याला डिनोट करतात आर बार ने. हा पोझिशन वेक्टर काय असतो, तर नाव लक्षात घ्या. सपोज असा एक ग्राफ दिलेला आहे, असा 3D ग्राफ दिलाय, एक्स वाय झेड, आणि या ठिकाणी हा ओरिजिन आहे, ज्याला आपण ओ म्हणतो, 0,0,0, आणि इथं हा एक पॉइंट दिलाय, सपोज लेट्स से ओपी, त्याचं कोएफिशिएंट आहे एक्स वाय झेड. तर ओ पासून पी पर्यंतचा जो राहील वेक्टर, ओ कडून पी कडे, पण पॉइंट चेंज करून, हा यालाच काय म्हणतात, ओपी बारला पोझिशन वेक्टर. काय करतो, पोझिशन दाखवण्याचं काम करतो, की तू नेमकं कोणत्या पोझिशनला आहे, स्पेस मध्ये कोणत्या पोझिशनला आहे ते दाखवण्याचं काम तो करेल, म्हणून त्याला पोझिशन वेक्टर म्हणतात. तो याला डिनोट कसं करतात पोझिशन वेक्टरला, व्यवस्थित लक्ष द्या. आर बार इज इक्वल टू एक्स मायनस 0 आय कॅप, वाय मायनस 0 जे कॅप, झेड मायनस 0 के कॅप, असं त्याला डिनोट करतात. आता या ठिकाणी आपल्याला पोझिशन वेक्टर काढायचा आहे, दॅट इज ओपी बार. So OP bar is a position vector. And it is denoted as R bar. हा पॉइंट जरा महत्वाचा, आर बार फार महत्वाचा आहे, बऱ्याच ठिकाणी रिपीट झालंय. तो आर बार इज इक्वल टू, म्हणजे ओपी बार म्हणजे आर बार कसा येईल, एक्स मायनस 0 आय कॅप प्लस वाय मायनस 0 जे कॅप प्लस झेड मायनस 0 के कॅप. फायनली आर बार काय येईल मग,
एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. हे व्यवस्थित लक्षात राहू द्या. आर बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. आता आपण सपोज याचा आपल्याला आर काढायचा आहे. आर म्हणजे काय? मॅग्नेट्यूड ऑफ आर बार. कसं काढणार मॅग्नेट्यूड ऑफ आर बार? कसं काढणार? अंडर द रूट ith कंपोनंट दॅट इज एक्स त्याचा स्क्वेअर, जेथ कंपोनंट वाय त्याचा स्क्वेअर, केथ कंपोनंट त्याचा स्क्वेअर म्हणजे झेडचा स्क्वेअर. आता दोघं साइडला जर आपण स्क्वेअरिंग केले, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, तो काय होईल या ठिकाणी? आर स्क्वेअर. इकडे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, मध्ये काय उरेल? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. लक्षात घ्या, हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल होत नाही, कारण हा पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट आहे. तर पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर पाहिजे तेव्हा ते कॅन्सल होतात. ठीक आहे. लेट्स से दिस इज इक्वेशन नंबर 1. तो आर स्क्वेअर ची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे या ठिकाणी? एक्स वाय झेड. म्हणजे या ठिकाणी जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर कोणता घ्यावा लागेल? पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेऊन बघू. पार्शियली डिफरन्शिएटिंग इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा कसं येईल? डेल बाय डेल एक्स ऑफ आर स्क्वेअर इज इक्वल टू डेल बाय डेल एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आर हा व्हेरिएबल आहे, तो एक्स वर डिपेंड आहे. तर आर स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह कसा येईल? 0 येणार नाही. काय येईल तो? 2r डेल बाय डेल एक्स ऑफ आर. हा, इकडे तुम्ही करू शकता. एक्सच्या सोबत जे आहेत बाकीचे कॉन्स्टंट राहतात. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2x. याचा 0. म्हणजे या ठिकाणी काय येईल? 2x. तो इकडचा 2 आणि तिकडचा 2 कॅन्सल. तो डेल आर बाय डेल एक्स इज इक्वल टू काय आला? एक्स अपॉन आर. उलट समजा असं, डेल आर बाय एक्स एक्स बाय आर. सिमिलरली डेल आर बाय डेल वाय काय येईल? वाय अपॉन आर. आणि डेल आर बाय डेल झेड झेड अपॉन आर. मी डायरेक्ट लिहिलेलं का म्हणून? आठवलं तुम्हाला काहीतरी? यस करेक्ट. हे सिमेट्रिक आहे ना. आठवलं सिमेट्रिक काय असतं? एक्स जागेवर वाय, वायच्या जागेवर झेड घ्या, तरी पण आन्सर तेच राहील. तो सिमेट्रिक आहे, त्यामुळे तिथं डायरेक्टली आपण आन्सर दिले. पण हे रिझल्ट तुम्हाला माहित पाहिजे, कारण पेपर मध्ये हे रिक्वायर आहे. तो तुम्हाला हा पॉइंट, त्याच्यातला हा पॉइंट म्हणजे रिझल्ट, हे तुम्हाला माहित पाहिजे. आपल्याला याची बऱ्याचदा गरज पडेल. क्वेश्चन दिलाय, इफ आर बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप, अँड आर म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ आर बार. काल मी सांगितलेलं होतं की आर बारचं मॅग्निट्यूड मॉड ऑफ आर बार असं डिनोट करतात, किंवा सिम्पली आर असं लिहिलं तरी डिनोट करतात. आता काय सांगितलंय? फाइंड इन्व्हर्टेड एल डॉट एफ बार. म्हणजे नेमकं काय फाइंड करायचंय? याला काय म्हणतो आपण? डायव्हर्जन्स ऑफ एफ बार आपल्याला शोधायचा आहे. मागच्या आता बघितलं आपण, डॉट प्रोडक्ट म्हणजे डायव्हर्जन्स, क्रॉस मध्ये कर्ल, क्रॉस प्रोडक्ट म्हणजे कर्ल. आपल्याला डायव्हर्जन्स शोधायचा आहे. आणि या ठिकाणी एफ बार दिलेला आहे आपल्याला. काय दिलाय? एक्स अपॉन आर आय कॅप प्लस वाय अपॉन आर जे कॅप प्लस झेड अपॉन
आर के कॅप असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता सॉल्व्ह कसं करणार याला? सुरुवातीला आपण जे गिव्हन आहे ते लिहून घेऊ. जसं आर बार दिलाय, आर बार म्हणजे त्याचा फिक्स मिनिंग राहतो. हे त्याची डेफिनेशन फिक्स आहे, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. आर इज इक्वल टू मॉड ऑफ आर बार आणि एफ बार दिलेला या ठिकाणी एक्स अपॉन आर आय कॅप प्लस वाय अपॉन आर जे कॅप प्लस झेड अपॉन आर के कॅप. नाव ऍक्च्युली हा डायव्हर्जन्स ऑफ एफ बार आहे, त्यांनी म्हटलेलं नाहीये, पण हा म्हणजे डायव्हर्जन्स ऑफ एफ बार आहे. आता याची डेफिनेशन काय इन्व्हर्टेड डेलची आठवली का? आय कॅप डेल बाय डेल एक्स प्लस जे कॅप डेल बाय डेल वाय प्लस के कॅप मध्ये डॉट एफ बार. एफ बार काय? एक्स अपॉन आर आय कॅप प्लस वाय अपॉन आर जे कॅप प्लस झेड अपॉन आर के कॅप. आता डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट कसा होतो? याचा आहे त्याचा आहे, याचा जे त्याचा जे, याचा के त्याचा के. तो प्लस इंटू प्लस प्लसच राहील. डेल बाय डेल एक्स ऑफ एक्स अपॉन आर. आय आय राहत नाही, जसं A1 B1 A2 B2 A3 B3. सिमिलरली प्लस इंटू प्लस प्लस डेल बाय डेल वाय ऑफ वाय अपॉन आर प्लस डेल बाय डेल झेड ऑफ झेड अपॉन आर. हा काहींच्या माइंड मध्ये आला असेल सर आर बाहेर घेतला तर इथला तरी चालेल, पण राहू द्या ना तसंच. काय आपल्याला त्रास आहे का काही? आता आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स व्हेरिएबल, आर पण व्हेरिएबल आहे, कारण आर कोणावर डिपेंड आहे? एक्स वर. ओनली एक्स चे जे ब्रदर्स आहेत ब्रो वाय आणि झेड ते कॉन्स्टंट राहतील त्या ठिकाणी. आता इथं कसं येईल? यू अपॉन व्हीचा रूल. फर्स्ट त्याला व्यवस्थित समजून घ्या. ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट कसा अप्लाय होतो? 1 अपॉन आर स्क्वेअर. Derivative of first term, remaining terms as it is, are as it is, first terms are derivative, plus derivative of second term, remaining terms as it is, म्हणजे x as it is, del by del x of r, आणि या ठिकाणी मायनस. ओके. सिमिलरली आता आपल्याला y अपॉन r साठी अप्लाय करायचं आहे. महत्वाचा पॉइंट आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सेम वेने 1 अपॉन r square, then derivative of first term, remaining terms as it is, r तसाच्या तसा y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, remaining terms as it is, हा y as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस परत त्याच पद्धतीने झेड व्हेरिएबल. कशावरून समजलं झेड व्हेरिएबल आहे? कारण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आहे म्हणून तो व्हेरिएबल आहे. इथं विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणून तो व्हेरिएबल आहे. आणि आर इज ऑल्सो व्हेरिएबल. तो कसा अप्लाय होईल? 1 अपॉन आर स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज, आर ॲज इट इज, डेल बाय डेल झेड ऑफ झेड, मायनस, या ठिकाणी मायनस पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज, झेड ॲज इट इज, del by del z of r.
आणि या ठिकाणी आपण कोणता रूल अप्लाय केला? डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट. नाव या ठिकाणी इज इक्वल टू 1/r². या ठिकाणी काय होईल? डेल बाय डेल एक्स 1 होईल आणि इथं काय उरेल? आर मायनस एक्स इंटू डेल आर बाय डेल एक्स आता आपण काढलं होतं एक्स अपॉन आर प्लस 1/r². सेकंड याच्यात डेल बाय डेल वाय कॅन्सल, इथं काय उरेल? आर मायनस वाय आणि डेल आर बाय डेल वाय दॅट इज वाय अपॉन आर प्लस 1/r². आर मायनस झेड इंटू झेड अपॉन आर असं त्या ठिकाणी येईल. आता याच्यात काय कॉमन दिसतंय का? काय कॉमन दिसतोय? कुठे आर कॉमन दिसतोय? इथं आहे. इथं कुठे? 1/r² तिघांमध्ये कॉमन आहे. तो आपण लिहू 1/r² कॉमन, म्हणजे हा कॉमन घेतला, हा आणि हा तिघांमध्ये कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये काय उरेल? आर मायनस x² अपॉन आर प्लस आर मायनस y² अपॉन आर प्लस आर मायनस z² अपॉन आर. तो 1/r² इंटू हे बघा किती आर आहेत, तो काय येईल? +1 +1 +1 दॅट इज 3r मायनस x² अपॉन आर मायनस y² अपॉन आर मायनस z² अपॉन आर. या तिघांमध्ये तुम्हाला काही कॉमन दिसतंय? आर आणि अजून मायनस पण कॉमन आहे, तो 3r मायनस पण कॉमन घेतला आणि अपॉनचा आर पण कॉमन घेतला, तर काय होईल? आता हा मायनसचा होईल प्लस आणि इथं उरेल x². मायनसचा प्लस मायनसचा प्लस x² प्लस y² प्लस z² काहीतरी होतं वाटतं. काय होतं ते? तो 1/r² इंटू 3 मायनस आर 1/r काय होतं? x² प्लस y² प्लस z² दॅट इज r². तर या ठिकाणी काय होईल मग? याच्यातला आर आणि याच्यातला एक आर कॅन्सल. 1/r², 3r मायनस आर 1/r², इथं येईल 2r. मग काय होईल? याच्यातला एक आर आणि याच्यातला एक आर कॅन्सल. सो फायनली 2/r. सो फायनली डायव्हर्जन्स ऑफ एफ बार किंवा जे विचारलंय त्याचा आन्सर काय आला? 2/r. आर ची व्हॅल्यू तुम्ही हवं तर √x² प्लस y² प्लस z² लिहू शकतात, नाही तर जसं आहे तसंच राहू द्या तरी पण चालेल.